Hey everyone, welcome back to my channel महाटेट 2022. आजचा सब्जेक्ट आहे हिस्ट्री आणि टॉपिक आहे शिवाजी महाराज. इम्पॉर्टंट फॉर महा TET, टेट अँड ऑल्सो फॉर ऑल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स. शिवाजी महाराज हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे सर्वच कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्ससाठी आणि TET आणि टेटसाठी तर खूप महत्त्वाचं आहे. फॉलो दी सिरीज अँड गेट 100% सक्सेस. लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल फॉर मोर व्हिडिओज. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला सुरू करूया. छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कधी झाला होता? 19 फेब्रुवारी 1630ला झाला होता आणि यांची डेथ 3 एप्रिल 1680ला. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजाचा काळ जे आहे ते 19 फेब्रुवारी 1630 टू 3 एप्रिल 1680पर्यंत आहे. बॉर्न ॲट शिवनेरी फोर्ट. त्यांचा जन्म कुठे झाला? शिवनेरी फोर्ट इथे झाला. इनहेरिटेड दी जागीर ऑफ पूना फ्रॉम हिज फादर. तर इनहेरिटेडचं मिनिंग काय आहे? वारसा मिळालेला. जे वारसा आहे जागीर, जे पुण्याची जागीर होती ते त्यांना कोणाकडून मिळालेली होती? त्यांच्या वडिलांकडून मिळाली होती वारसा म्हणून. त्यानंतर कॉन्कर्ड मेनी फोर्ट्स. त्यांनी खूप सारे फोर्ट जे आहे किल्ले होते त्यांना कॉन्कर केलं होतं. कॉन्करचं मिनिंग काबीज करणे. काबीज करणे म्हणजे त्यांनी काही जे फोर्ट्स होते, किल्ले होते त्यांना काबीज केले होते, आपल्या अंडरमध्ये केले होते. ते कुठले होते? सिंहगड. ते होते सिंहगड 1643. त्यानंतर रोहिंद अँड साकन 1644 अँड 45. तोराना, पुरंदर 1638. रायगड 1656 आणि पन्हाल 1659. या प्रकारे इयर्स दिलेले आहे की कधी कधी त्यांनी या किल्ल्यांना आपल्या अंडरमध्ये घेतलेलं आहे किंवा काबीज केलेलं आहे. त्यानंतर 1659ला काय झालं होतं? आदिलशहा जे कोण होते? रूलर ऑफ बिजापूर. हु वॉज दी रूलर ऑफ बिजापूर? आदिलशहा. तर आदिलशहा जे रूलर होते बिजापूरचे त्यांनी अफजल खानला पाठवलं. सेंट अफजल खान टू डिस्ट्रॉय शिवाजी. त्यांनी अफजल खानला पाठवलं शिवाजीला डिस्ट्रॉय करण्यासाठी. त्यानंतर औरंगजेब सेंट मॅटर्नल अंकल शहिस्त खान इन 1660 टू डिफीट शिवाजी. औरंगजेब यांनी काय केलं आहे? मॅटर्नल अंकल आहे त्यांचं नाव काय होतं? शहिस्त खान यांना पाठवलं होतं 1660मध्ये शिवाजी महाराज यांना हरवण्यासाठी. इन ट्रीटी ऑफ पुरंदर. जी ट्रीटी होती पुरंदरची ती तेव्हा शिवाजी एग्री टू गिव अप 23 ऑफ हिज फोर्ट्स अँड पे कंपन्सेशन ऑफ ₹4 लाख टू दी मुघल्स. जे ट्रीटी होती जी पुरंदरची ट्रीटी त्यामध्ये शिवाजी महाराजांनी आपले 23 किल्ले आणि त्यासोबत ₹4 लाख हे कोणाला दिले? हे मुघल्सला कंपन्सेशन म्हणून दिले. कंपन्सेशनचं मिनिंग काय आहे? कॉम्पन्सेशन म्हणजे भरपाई असते. शिवाजी वॉज क्रॉन्ड किंग इन अ लॅविश सेरेमनी ॲट रायगड ऑन 6 जून 1674. तर त्यांना राजा बनवण्यात आलं होतं कधी? तर 6 जूनला 1674मध्ये. ही अस्युम्ड दी टायटल ऑफ हिंदवा धर्मोधारक, प्रोटेक्टर ऑफ हिंदुइझम. त्यांना टायटल देण्यात आलं होतं हिंदवा धर्मोधारक हे त्यांना टायटल दिलेलं होतं, ज्याचं मिनिंग काय होतं? प्रोटेक्टर ऑफ हिंदुइझम. हे तुम्ही इम्पॉर्टंट आहे, तुम्ही लक्षात ठेवा. हिंदवा धर्मोधारक. त्यानंतर शिवाजीज ॲडमिनिस्ट्रेशन. शिवाजी वॉज an able administrator who established a government that included modern concepts such as cabinet, Ashtapradhan Mandal, foreign affairs, Dabir, and internal intelligence. He built new efforts like Sindhudurg. He built new forts, okay, not efforts. New forts आहे इथे. New forts like Sindhudurg and strengthened old ones like Vijayadurg on the west coast. शिवाजी महाराजाचं जे ॲडमिनिस्ट्रेशन होतं ते आजचे जे मॉडर्न कन्सेप्ट आहे त्यावर बेस्ड होतं. आता बघा त्यांची जी कॅबिनेट होतं त्यांना काय म्हटलं गेलं होतं? त्याला अष्टप्रधान मंडल म्हटलं जायचं. त्यानंतर फॉरेन अफेअर्स याला काय म्हटलं जायचं? दाबीर म्हटलं जायचं. आणि इंटरनल इंटेलिजन्स असे काय होते? कन्सेप्ट होते शिवाजी महाराजाच्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये. त्यानंतर ही बिल्ट इन न्यू
फोर्ट्स. ओके, त्यांनी जे नवीन फोर्ट बांधले, नवीन किल्ले बांधले, त्यामधून एक होता सिंधुदुर्गचा किल्ला, जे त्यांनी नवीन बांधलेला होता. आणि त्यांनी जे विजयदुर्गचा किल्ला होता त्याला काय केलं, स्ट्रेंथन केलं, त्यांना मोर म्हणजे जास्ती ताकदवर बनवलं असं म्हणू शकतो आपण. शिवाजीस अष्टप्रधान. आता शिवाजीचे जे अष्टप्रधान मंडळ होतं त्यामध्ये कोण कोण होतं. दी ऑर्गनायझेशन ऑफ शिवाजीस ॲडमिनिस्ट्रेशन वॉज कंपोज्ड ऑफ 8 मिनिस्टर. शिवाजीच्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये जे अष्टप्रधान मंडळ होतं त्यामध्ये 8 मिनिस्टर्स होते. 8 मिनिस्टर्स और प्रधान्स, त्यांना मिनिस्टर्स म्हटलं जायचं किंवा प्रधान्स म्हटलं जायचं. पेशवा मुखिया मेन प्रधान, जे पेशवा किंवा मुखिया होता ते कोण होता, मेन प्रधान होता. नेक्स्ट टू दी किंग, म्हणजे जे पेशवा मुखिया आपण म्हणू शकतो ते किंगच्या नंतरची जागा कोणाची होती, तर पेशवा मुखिया यांची होती. फॉर सुपरवायझिंग अँड गव्हर्निंग अंडर द किंग्स ऑर्डर इन हिज ॲब्सेन्स, मीन्स जेव्हा किंग राहणार नाही, किंगच्या ॲब्सेन्समध्ये, तेव्हा कोण काम करणार, तर जे मुखिया असेल तो काम करणार. तो काही पण जे काही डिसिशन घ्यायचं असेल तो कोण घेणार, मुखिया घेणार किंवा पेशवा मुखिया घेणार. Majumdar, an auditor to take care of income and expenditure checks and keep the king informed of the finances. मजुमदार यांचं काम काय होतं की इन्कम आणि एक्सपेंडिचर याचं जे हे म्हणू शकतो की ऑडिटिंग करणं म्हणू शकतो किंवा याची देखभाल करणं, कशाची, इन्कम आणि एक्सपेंडिचरची, या सर्व गोष्टीकडे कोण लक्ष द्यायचं, तर मजुमदार द्यायचे. त्यानंतर नावीस और वकी मंत्री to record daily activities of the royal family and to serve as master of ceremony. तर यांचं काम करतं जे डेली ॲक्टिव्हिटीज व्हायच्या रॉयल फॅमिलीजमध्ये त्यांच्याकडे यांचं लक्ष असायचं. आणि ते रेकॉर्ड मीन्स हे रेकॉर्ड याचं कोण ठेवायचं, तर नावीस ठेवायचे किंवा वकिया मंत्री ठेवायचे. त्यानंतर सूर नवीस और सचिव to oversee the king's correspondence, to ensure letter and style adherence to wishes of the king and check the account of palaces and parganas. To oversee the king's correspondence, to ensure letters, जे काही मीन्स लेटर्स वगैरे यायचे बाहेरून, कुठले चिठ्ठ्या वगैरे यायच्या, त्याच्याकडे कोण लक्ष ठेवायचं, तर सूरनावीस किंवा सचिव यांचं लक्ष असायचं. सुमंत और दाबीर फॉर फॉरेन अफेअर्स अँड रिसेप्शन ऑफ दी ॲम्बॅसेडर्स. तर यांचं काम कोण होतं, फॉरेन अफेअर्स होते त्यांच्याकडे लक्ष कोण ठेवायचं, सुमंत किंवा दाबीर यांचं लक्ष असायचं, यांच्या अंडरमध्ये ते असायचं. त्यानंतर सेनापती और सर नौबत टू कीप ट्रूप्स रेडी अँड द किंग फुल्ली इन्फॉर्म, मीन्स यांनी काय करायचे, जे ट्रूप्स राहायचे कशाचे, एक की कधी कोणी अटॅक केलेला असेल तर त्यांच्यासाठी जे सैनिक रेडी ठेवायचं काम होतं ते कोणाचं होतं, सेनापतीचं किंवा सर नौबतचं होतं. न्यायाधीश, दी हायेस्ट ज्युडिशियल अथॉरिटी, हे कोण होते, हायेस्ट ज्युडिशियल अथॉरिटी असायचे. मोस्ट ऑफ दी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स ऑफ शिवाजी वेअर बेस्ड ऑन दी मलिक अंबर्स रिफॉर्म, जे जास्तीत जास्त ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म होते कोणाचे, शिवाजी महाराजांचे, याचे कोणावर बेस्ड होते, मलिक अंबर्स रिफॉर्म्स यांच्यावर बेस्ड होते. हे लक्षात ठेवण्यालायक आहे की जे रिफॉर्म्स होते शिवाजी महाराज, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स होते ते कोणाला फॉलो केलेले होते, की ते कोणावर बेस्ड होते, तर मलिक अंबरचे रिफॉर्म्स होते त्यांच्यावर बेस्ड होते. छत्रपती संभाजी महाराज 1680 to 89. छत्रपती राजाराम महाराज 1689 to 1700 हे कार्यकाळ दिलेलं आहे, तुम्ही लक्ष लिहून ठेवू शकता. ताराबाई 1700 to 1707. छत्रपती शाहू महाराज 1707 to 49. बालाजी विश्वनाथन 1613 to 20. आणि जे बालाजी विश्वनाथन होते ते कोण होते, तर पहिले पेशवा, फर्स्ट पेशवा होते. ओके, एकदा आपण रिपीट करू. छत्रपती शिवाजी महाराज 19 फेब्रुवारी 1630 to 3 एप्रिल 1680. त्यांचा जन्म शिवनेरी फोर्ट. त्यांना जहागीर मिळालेली होती, वारसा मिळालेला होता त्यांच्या वडिलांकडून, जहागीर ऑफ पुणा. कुठली जहागीर मिळालेली होती, पुणाची. त्यानंतर त्यांनी कुठले फोर्ट्स, कुठले किल्ले कॉन्कर केलेले होते, स्वतः काबीज केलेले होते, सिंहगड, रोहिंदन, चाकण,
तोराना, पुरंदर, रायगड अँड पन्हाल. तर याचे इयर्स दिलेले आहे, तुम्ही नोट डाऊन करू शकता. इन 1659 आदिलशहा कोण होते? रूलर ऑफ बिजापूर. त्यांनी अफजल खान यांना पाठवलं होतं शिवाजीला डिस्ट्रॉय करायसाठी. औरंगजेब यांनी शहिस्त खान जे कोण होते? मॅटर्नल अंकल होते, त्यांना पाठवलेलं होतं शिवाजी महाराजला डिफीट हरवण्यासाठी. त्यानंतर दी ट्रीटी ऑफ पुरंदर, जे ट्रीटी होती पुरंदरची, त्यामध्ये काय झालेलं होतं? शिवाजी महाराज यांनी ॲग्री केलं होतं. त्यांनी आपले 23 किल्ले आणि 4 लाख रुपये हे कंपन्सेशनमधून मुघल्सला पे केले होते. शिवाजी वॉज क्रॉन्ड किंग इन अ लॅविश सेरेमनी ॲट रायगड ऑन 6th June 1674. ही अस्युम्ड द टायटल ऑफ हिंदवा धर्मोधारक. त्यांना टायटल दिले गेलेलं होतं हिंदवा धर्मोधारकचं, ज्याचं मिनिंग काय आहे? प्रोटेक्टर ऑफ हिंदुइझम. शिवाजीज ॲडमिनिस्ट्रेशन, जे शिवाजीचं ॲडमिनिस्ट्रेशन होतं ते बघा कसं होतं. शिवाजी वॉज ॲन एबल ॲडमिनिस्ट्रेटर हू इस्टॅब्लिश्ड गव्हर्नमेंट दॅट इन्क्लुडेड मॉडर्न कन्सेप्ट सच ॲज कॅबिनेटला काय म्हटलेलं आहे? अष्टप्रधान मंडळ म्हटलं जायचं. फॉरेन अफेअर्सला दाबीर म्हटलं जायचं. आणि इंटरनल इंटेलिजन्स. ही बिल्ड फोर्ट्स लाईक, त्यांनी सिंधुदुर्ग हा नवीन किल्ला बांधलेला होता आणि जे आधीचे फोर्ट्स होते त्यांना स्ट्रॉंग करायचं काम केलं होतं. शिवाजी अष्टप्रधान मंडळमध्ये कोण होतं? तर बघा मुखिया होता, जे काय करायचा जेव्हा शिवाजी महाराज नसायचे किंवा आपण असं म्हणू शकतो किंग नसायचे, तेव्हा त्यांच्या ॲब्सेन्समध्ये कुठलंही डिसिशन मुखिया किंवा पेशवा मुखिया घ्यायचे, मेन प्रधान घ्यायचे. मुजुमदार यांचं काम काय होतं की ऑडिटिंग करणे किंवा जे इन्कम यायची, एक्सपेंडिचर व्हायचे, खर्च व्हायचा, त्यांच्याकडे लक्ष मुजुमदारचं असायचं. नावीस काय करायचे? तर जे डेली ॲक्टिव्हिटीज व्हायच्या रॉयल फॅमिलीमध्ये त्यांच्याकडे पूर्ण ते कोणाकडे असायचं? नावीसकडे असायचं त्यांचं रेकॉर्ड ठेवणं. सूर नावीस किंवा सचिव, त्यांनी काय करायचे? कुठलेही लेटर्स आले किंवा कोणाला विश करायचं आहे किंवा कोणाला लेटर पाठवायचं आहे, त्याचं सर्व काही जे रेकॉर्ड आहे ते कोणाकडे असायचं? सचिव किंवा सूरनावीसकडे असायचं. सुमंत दाबी, फॉरेन अफेअर्स आणि रिसेप्शन ऑफ ॲम्बॅसेडर्स, ते फॉरेन अफेअर्सकडे लक्ष ठेवायचे. सेनापती किंवा सरसेनापती, त्यांनी ट्रूप्स रेडी ठेवायचे आणि किंगला प्रत्येक गोष्टीबद्दल इन्फॉर्मेशन द्यायचे. न्यायाधीश कोण होते? हायेस्ट ज्युडिशियल अथॉरिटी होते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स होते शिवाजीचे, ते कोणावर बेस्ड होते? मलिक अंबर यांच्या रिफॉर्म्सवर बेस्ड होते. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांचा कार्यकाळ बघा 80 to 89. कार्यकाळ म्हणजे आपण असं म्हणू शकतो की जेव्हा राजा बनले होते ते 1680 to 89. राजाराम महाराज 89 to 1700. ताराबाई 1700 to 1707. छत्रपती शाहू महाराज 1707 to 49. बालाजी विश्वनाथन 1713 to 1720, फर्स्ट पेशवा. आणि लक्षात ठेवा की बालाजी विश्वनाथन होते हे पहिले पेशवा होते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.